शुभ सकाळ. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? आणि बघा श्री शैली स्कूलला आता चालत राहिलेल्या चपात्या पिझ्झा वगैरे मग काय डेली रुटीन आपलं दिवसभर चालू देऊ पूजा इकडचं तिकडचं. त्यात काय त्यात तुम्हाला सकाळी काय वाटलं मी काय करायला लागलं? मला खरंच वाटलं महाळ आहे. रेडी मला म्हणते पोळ्या करायला लागल्यास काय म्हणलं होय. तर शेंगा उकडले तो हा 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 आपले आवडते. हां शेंगा उकडून ठेवलेत रात्री पण साहेब खायला जेवायलाच नव्हतं करत त्यामुळे प्रश्नच आला नाही तुम्हाला यायचं. छोटे छोटे मित्र आहेत ना माझे हो त्यासने घेऊन गेलो जेवायला. अशी तरी पोरं येतात. आता चालेल जेवण तुम्ही काय बघा. आता रायबाचं मी काय म्हटलं आज सकाळचं रुटीन दाखवायचं कुठलं आपल्या शेड्यातला हाल काय असते सकाळचं. चालते कशी दंगा दंगा आणि घाण किती असते घाण किती असते हो दाखवा. ती पण सकाळ सकाळी सेवा करायची. इकडं भाजीचं खाद्य काय झालं फेऱ्याचं घोड्यावर हो पाऊस भरपूर झाला. सकाळी उठून बघतोय तर वाजते काय म्हटलं बघावं बाहेर पत्र्यावर भरपूर म्हणजे भरपूर पाऊस. इथं अंगणात पाणी साठलेलं दिसतं तुम्हाला दाखवतो. काय या पावसाचं गणितच कळलं ना. असेल पाऊस पण म्हणतो विश्रांती ते होय रायबाला म्हणजे नाही झोपायचं म्हणतोय पाऊस एवढे लवकर बाळ तर बाळ. मी काय म्हणत होतो व्यसन बसल्यानंतर झोपायचं. आता झालं की आता 2-3 दिवस काय घात येणार नाही बहुतेक. नाही घेतो आता व्यसन तू त्यावेळेस नाही त्याला व्यायाम दिलाच पाहिजे. बाबा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही कन्फ्यूज लईच झालोय. रायबाला आता 9 महिने पूर्ण होतील काही दिवसात बरोबर आहे. 25 हां झालंच की मग 9 महिने पूर्ण. मग रायबाला आता फुल ट्रेनिंग चालू करायचं अजून 2-3 महिने थांबायचं. फुल ट्रेनिंग म्हणजे काय की फेरा बैलावर फेरा घोड्यावर फेरा असं 4 दिवसातनं आठवड्यातनं एकदा फॅमिली. आणि जास्त करून आपण फॅमिलीचं ऐकून केलं सगळं. जास्त ज्या कमेंट येते द्या एकसारख्याच तेच केलंय. हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्ही काय करायचं रायबाच्या बाबतीत. कारण की लयच कन्फ्यूज झाली. काय जण मग तिथे आत्ताच व्यायाम चालू करा त्याचा फुल आता लय त्याचा लाड करू नका व्यायामच्या मागचा झालाय. त्याला लय दिवस झाले ती जागा पण बदललेली त्यामुळे जरा नाराजच होता देव. खाद्य शिजवून मी असं गार करत ठेवते. एक चांगलं करतेस तिथं लय वेळ लागतो. आणि इथं भाजी गाई सगळीच आहे. ही भाजीचं खाद्य ही आहे सरके ही सरके खरं ही इथंपर्यंत सरके ही गायांचं खाद्य आहे आणि इथनं खाली आपल्या भाजीचं. कारण रायबा पण अजून दूध पेतो आणि राधा पण दूध पेते तर त्यांना दूध कमी पडू नये म्हणून त्यांचे पण नियोजन चाललंय. आणि त्यात ही पण मिक्स आहे ह्याच्यात गव्हाट्टा म्हणजे गायांच्यासाठी खास. होय आणि तर ही पण होतं म्हणजे बऱ्यापैकी अर्ध झालंच 2-3 दिवसात. होय आणि हे तर संपलेलंच आहे पिंपातलं. कारण की भाजीचे काया बघून भाजीला त्या पद्धतीनंच आम्ही खाद्य चालू केलं. हो भाजीला लय खाद्य वैरण लागते सगळं चालाय तर ही असं झालेलं आहे. खाद्याचं आता नियोजन चालू आता आणि खाद्य आणलं पाहिजे. आणि त्याचबरोबर काय हो काल रायबाला घेतला तर किती कमेंट आले. कुठल्या आले सांग. ती छान छान आले त्या ती राधाची आई माझ्या अंगावाली तर हां राधाची आई आणि रायबाची आई का अंगावाली कसल्या कमेंट आलेल्या कसल्या म्हणजे ताई तुम्ही त्यांची जागा घेतलीला म्हणून तुमच्या दोन्ही पण येते. तर छान वाटतं अशाच कमेंट करा. आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघून घ्या शेडमध्ये काय अवस्था असते ते सकाळी. होय आणि सकाळचं काय चालू असते आपल्या इथे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता व्हिडिओ करत होतो म्हणून थोडं बंद केलं. चालते चला निघाला सगळी. जिम बुडले 4 दिवस आता उठवतोय तर काय करायचं लोड आलाय ना कामाचा जास्त. नाही आता 4 दिवस झाले आता सर रविवारी माहित आहे मला. आणि रविवारपासून जिम चालू डाएट सकट. आता डाएट पण चालू करणार कारण की माझी जिम बुडली की जरा माझं म्हणजे मनस्थितीच बिघडते. कशात लक्ष लागत नाही मला. घाम घ्यायला पाहिजे शरीरात दररोज थोडा तर जाऊ का चालते जावा बस जेलमध्ये आता जेलमध्ये. चला तर आलो आता गावंदरीत. आम्ही इथं वस्तीला गावंदर म्हणतो. बघा अवस्था आणि लागली वरडायला आता. रायबा रायबा भाजी उठलेला आवाज लगेच येतो. तर चला शेडातली अवस्था बघूया आता डायरेक्ट तुमच्यावर शेअर करतो. अरे रे 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 हे बघा हे आपले भाजी
तुला काय झालं रे असं बघायला? हे रायबा शेठ म्हणून सकाळचं आम्ही कायम दररोज हे धुवून काढतो सगळं. मग परत दुपारी 10-11 दुपारी नाही 11-12 वाजेपर्यंत सगळं वाळलेलं असते ती बससपर्यंत. चला राधाजी यायला लागले ओरडायला. बाजीनं सगळी वैरण संपवली, सगळ्यांनीच वैरण संपवली. आणि ही आतली अवस्था बघा, या ती मॅडमची अवस्था बघा किती. कारण तिला मोकळीच सोडली अशी म्हणजे फिरायला इकडे तिकडं. ही राधा ही तुमच्यावर पहिल्यांदा शेअर करतो सकाळचं रुटीन. आणि आपली शेळ्यांची लेंड्या पाक इथंपर्यंत ही सगळं आता स्वच्छ करून घेतो. आणि सकाळची ड्युटी माझ्याकडे नसत्या, भावाकडे असत्या. कधी कधी मी येतो सकाळचा, तेव्हा मला म्हणतो फोन करून सांगतो जा बाबा तू. संध्याकाळी माझ्याकडे असत्या. हे मॅडम का पाहिला. चला चला आवरून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता स्वच्छ करून घेतल्यानंतर डायरेक्ट खाद्य वगैरे ठेवून वैरण टाकल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो. भाजी रायबा शेठ वैरण नाही पुढं काय नाही. चला आवरतो आता. चला तर इथलं सगळं आवरलं आता. मॅट वगैरे धुवून सगळं घेतलंय. भाजीला पण धुतला, भाजी लयच भरलेला. भाजी तोंडावर काय पाणी मारलं नाही. मानवीच भरपूर कमेंट आल्या की कानात पाणी गेल्यामुळं किंवा आजारी पडला असेल म्हणून तोंडावर काय मारलं ना. तोंडावर मगानं फक्त पाणी असं तोंडावर ओतून तोंड धुवून घेतलं आणि असं स्वच्छ धुवून घेतला. भाजीला लयच भरलेला. गाड्यात नाडल्यापासून त्याला धुतलेलाच नव्हता. आणि आपले रायबा शेठ कालच धुतलेला रायबा शेठला. आणि रायबाची आई वैरण खात्या. चला आणि गव्हाण पण धुवून घेतली लागेलीच. गव्हाण धुवून अशी वैरण टाकल्या कारण कुट्टा करायची गरजच नाही. कवळी वैरण नाही. तुम्हाला कालच्या वेळेत म्हटल्याप्रमाणे आम्ही जेटुकॉम मित्राचं विकत घेतले. मग ते दररोज थोडं थोडं 7-8 साऱ्या आणायच्या. हे असं कोंब आहेत. आणि राधाचं म्हणजे राधाच्या आईचं तर राधाच्या आईचं पण मॅट धुवून घेतो दररोज सकाळचं. म्हणजे आता दुपारपर्यंत वाळली असं धुवून घेतो स्वच्छ. आणि यासनी पण मॅडम्सनी वैरण टाकल्या. खाद्य वगैरे चालू खाऊन बसले तर हो वैरण खाताना डिस्टर्ब करायला नसते अजिबात. आणि या राधा मॅडम यासनी 3 काड्या बाद झाले निवांत खात बसतात. आणि इकडे ही 3 तिरकुट त्यासनी वैरण अशी बांधायला लागते. चला आणि रायबा शेठ एकदम स्वच्छ झालीत, क्लीन खाद्य वगैरे खाऊन. सॉरी भाजी शेठ रायबान भाजी. हे बघा रविवारी या येसन आहे. कारण आत्ताच त्यांची गाठ घेतली, रानात येताना गाठ पडली. तर म्हटलं गुरुवारी चालेल का? नाही म्हटलं तर रविवारीच टोचायची. राहू दे म्हटलं काय 3-4 दिवस राहिले. चला सिंटेक्स पण धुवून घेतला आज. सगळं पाणी ओतलं आणि स्वच्छ धुवून घेतला. भुईमुगाच्या शेंगा काढलेत. आता जायचं आहे माप घ्यायला. माप वाट्याने दिलेलं ना ते वाटून घ्यायचं आहे वजन करून. वाटकऱ्यांचा फोन आला या काटा घेऊन त्याच्या घराविषयीच करायचं. जय बाबा. बघ एक ही पण शेअर करूया आपण. हा भुईमुगाच्या शेंगा. तर भाऊजींनी शेंगा आणल्या, ह्यांनी गेलंच नाहीत. आधी तो शेंगा घेऊन आला कारण शेंगा तसा तोडायचं चालू आहे. जशा तोडल तशा आपण आणायचं चालू होत्या. आता एक ठिकाण आणले 50 किलो आहे. अजून भरपूर आहे त्या. जशी तोडतील तशी आणतील ती शेंगा. मग म्हटलं हाय तोवर आपलं एवढं उन्हात घालावं. आणि पावसाचं वातावरण सगळीकडे ढगाळ वातावरण झालंय. असं अंधारून येते. थोडक्यात आहे तो म्हणजे आता ते सुटसपर्यंत त्या थोड्या तर वाटतील. होय होय. शेंगा तुडवायच्या नसतात त्या बेताना. उकडलेत किंवा सकाळी सांगितले तेड्यातलेत माहेरचे आहेत माझ्या. नाही आलेल्या 2 ठिकाणी भुईमुग आपला. एक माळाला ते दाखवायचा राहिला. माळाचा दाखवला ना आपण परवा. ऊस दाखवलं ऊसातलंच ना वेगळा भुईमुग आणि भुईमुग हाय काय अजून आहे. ते काढलं तसं असं वाळवायचं.
लय माती. हवा शेंगा. आपल्या अजून जुन्या शेंगा शिल्लक आहे त्या. मागच्या वर्षी कसली हो आपली धावपळ झाली. आठवतंय का ती पोळीची कपड्या नाही गेलो सगळ्या गच्चीत शेंगा होत्या. सगळं भिजलं. आणि महत्वाचं सांगायचं राहिले काय हो? 28 तारखेला विंगात मैदान खेळायचं आहे. 60 रुपये आहे मैदान. आणि पहिला मित्र बघायला लागलाय. बघितलाय फायनल झालाय. आम्ही काळ नाही कुठला बघितलाय. 28ला खेळायचा. त्यावेळेस नक्की सांगा त्यांना पैरा कुठला येते आपल्या फॅमिलीला. तर का आधी सांगणार आणि गट केव्हा सांगणार. तास क्रमांक गट क्रमांक तिथं मैदानात गेल्यानंतरच. कारण काय होतंय कन्फ्युज होते. 2-3 ठिकाणी म्हणजे ती पण नोंद होती आपण पण नोंद होती. आणि तिथे गेल्यावर कळते की कुठल्या गटात खेळणार आहे. होय मागच्या वेळेस एवढं फॅमिलीनं आपलं म्हणजे आवर्जून सगळ्यांनी थांबून लाईव्ह गट बघून आपल्याला कळवून तिथं ते फायनल होईल का नाही तुम्ही लगेच कम्युनिटी पोस्ट राखणार. म्हणून आता काय करणार आहे 3 वाजता आता पाहिजे खाल्लंय जट्स मध्ये. तर मित्राला कोणाला 3-4 वाजता काय करू 7-8 किलोमीटर त्याला चालवून आले मोकळाच. कारण की पोहणी द्यायची होती. पोहणीला कसं आहे खाल्ले पण त्यानं जास्त पावसाचं वातावरण आहे. त्यात पाणी पण जरा कमी आले. आणि गणपतीच्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत आणि त्याच्यावर कसा पाय द्यायचा. आणि 4-5 वाजता आपल्याला पण जायचं आहे 5-7च्या पुढे फिरायला. काल गेलो नाही कागदपत्राचं काम पाऊस पडल्यामुळे त्यात आम्ही. आणि जास्त काम मला आवडत नाही अजिबात. आणि मला लवकर करायचं. हो बसरा ग पाणी वजी उचलाय माझं काम. मी नाही हे तुमची काम. वजी आणाय सांगा आम्हाला. पसरता काय झालं. पसरता हे आवडतच नाही. तर मी कधी पसरतो का नुसतं. हा चला पसरा. मग जेव्हा वाचतो आम्ही कायम. तरी वर घालतो टॅरेसवर. ह्यावेळेस घातलं नाही वर. हे करू का स्वीटीला हात घालू काय घरात तिच्या. त्याची नाही नव्हता सांगा कुठला भुईमुगाचा प्रकार आहे सांगू का. तर हा भुईमुग आहे का नाही काय बरं नाव त्याचं. काय बरं नाही सांगायचं. शेतकरी आगे सांगते कुठली जात आहे. सांगा सुट्टी बघ. सुट्टीची गमत बघा. अशी कायम रस्ते करत बसते सुटे. सुटे वाटलं. अगं मी विषय बदलायला लागली ग. लक्ष्मी काय आई नाही विचारायचं कुणाला. हे भुईमुगाची जात कुठली ग. मला माहिती आहे. माहितीये मी सांगतोय कुठले. आई फेमस आहे तिथं नाव तोंडा दिनं माझ्या. आयला काय बरं काय नाव आहे सगळेजण करतात तेच की ग. अगं हाही प्रकार जात तर जास्त ही बी लावते ती. मग तेच की काय नाव आहे. उत्पन्न जास्त असतं कडू लागत नाही शेंगाच्या. काय त्याला उत्पन्न कमी असतं पण ही शेंग खायला कठी चवीला जास्त अशी ही फुलप्रगती. हा बरोबर मी तीच आठवणच मला नाव. हा धनलक्ष्मी ती मोठी शेंग असते. 3 वेजी ज्या आपण आधी कडलेत त्या. हा ही तिकडे तुमच्या येड्यात तिकडे लई शेंगा असते म्हणून ते तुम्हाला सगळं शेंगांचं माहिती आहे. धनलक्ष्मी आणि ही शेतकरी आपल्याला सगळं उसाचं विचारलं तर मला काही कळणार नाही. लई प्रकार आहे तुझी. मला हे असलं कळतं. अजून एक पटरा हातरायला लागतो. अजून एवढा आजच्या दिवस असू देतात. आजच्या दिवस असू दे माती निघतो. कारण पाऊस येऊ शकते कधी पण. आता काय करतो. अरे बापरे हो काही यांची काम बोर चालू आहे. आता पाणी येणार त्यात. अगं बोर बंद आहे की तिकडे जाते का असं. तिथं बोट ठेवू का असं. बर उकडलेल्या शेंगा दाखवूया आपण कशा उकडले त्या. ते मोठे त्या नाही ते धनलक्ष्मी आणि ही फुलप्रगती खाऊया शेंगा आपण. ही कशी 2 धारी शेंगा असते ती 3 धारी म्हणते पण ही खायला चवीला धनलक्ष्मी एवढी चवीला नाही लागत. ठीक आहे ती उकडलीच ते. अशी पण शेंग खाऊन बघा. बघा कसले भारी दिसत्या खावा. कारण किती 2 वर्ष झालं तुळस बदललेली आहे तरी पण बघा
पटवायला लागला त्याला. नको पण आता बस तुझ्या इथं संपलं तरी ही बघा सुकायला लागले आता परत ही पण हा थोडा पाऊस आहे तोवर जगल नाही. होय शेवटी मॅडमचा अजून डान्स चालूच आहे. कुठं आहे कुठे आहे ते काय चांगला कटच दिसतो त्याच्यावर. काय कसं आमटी शेंगांची तुम्ही कारण नाहीत का उसावरच्या शेंगा. वालच्या शेंगा काहीतरी प्रत्येक भागानुसार. ह्या शेंगा मला कसल्या खायला आवडते माहिती का? उन्हात वाळवत माहिती का परत आपण. डबा भरून ठेवलाय पण परत तुम्ही खाल्लेलं नाही सा मागच्या वेळेस. शी बघा धनलक्ष्मी. शिजलेत ना चांगले मस्त.